नमस्कार, मी सोमनाथ जमगे, टॅक्स कन्सल्टंट कोटेमंचा, सांगली जिल्हा. आज आपण कॅश ट्रान्झॅक्शन संदर्भात जाणून घेणार आहोत. जसं की कॅश विड्रॉल, त्यासाठी एक सेक्शन आलेलं आहे की सेक्शन 194N. तर हा सेक्शन काय सांगतो हे आपण बघणार आहोत. तर त्यासाठी एक उदाहरण घेऊया, आपण म्हणजे एक एक्झाम्पल घेऊया. एक व्यक्ती आहे सुमित. तर त्या सुमितचे HDFC बँकेमध्ये भरपूर शाखेमध्ये त्याचे अकाउंट आहेत, भरपूर ब्रँचेसमध्ये त्याचे अकाउंट आहेत. तर त्याने गेल्या 1 वर्षामध्ये म्हणजे गेल्या ज्या आर्थिक वर्षामध्ये 20 लाखाच्या वरती अमाऊंट कॅश विड्रॉ केलेली आहे. तर ते 20 लाख कॅश विड्रॉ जी केली तर त्याच्यावरती बँकेने काय केलं की 2% टॅक्स त्याचा कट केला. आणि गेल्या वर्षभरामध्ये त्यांनी किंवा गेल्या 3 वर्षामध्ये त्यांनी एकही आयटीआर भरलेला नव्हता. तर सुमितच्या बाबतीत हे 20 लाखापर्यंत 20 लाखाच्या वरती कॅश विड्रॉ केल्यामुळे 2% TDS कट झाला. त्याचबरोबर जर त्याने 1 कोटीच्या वरती जर अमाऊंट कॅश विड्रॉ केली असती तर 1 कोटीच्या वरती त्याला 5% टॅक्सचा कट झाला असता. तर ह्या केसमध्ये जर समजून चालला की सुमितने जर आयटीआर भरले असते तर त्याचं लिमिट जे आहे ते 20 लाख न बघता 1 करोड बघितलं असतं, डायरेक्ट 1 करोड बघितलं असतं. आणि त्या 1 करोडच्या वरती सुमितचं 2% टॅक्स कट झाला असता. तर ह्यासाठी जो बोलतोय तो सेक्शन 194N हा सेक्शन बोलतोय. TDS डिडक्शन हे जे आहे हे बँक वाईज केलं जातं. जसं की आता सुमितचे HDFC बँकेमध्ये बऱ्याचशा ब्रँचमध्ये त्याचे अकाउंट होते. तर हे जे आहे हे पॅन बेसवरती पूर्ण बँकची लिमिट बघितली जाते. तर ब्रँचेस जरी वेगळे असले तरी ही बँक ही एकच झाली. तर सुमितने एवढे पैसे काढले, TDS बँक डिडक्ट तर करणारच. तर कॅश ट्रान्झॅक्शनला गव्हर्नमेंट हे कधीही प्रमोट करत नाही. कारण गव्हर्नमेंट म्हणते की कमीत कमी तुम्ही कॅशमध्ये व्यवहार करा, म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन हे आहे हे तुम्ही कमीत कमी करा, किंवा जे तुमचं कॅश विड्रॉल, कॅश डिपॉझिट असू दे, हे सगळं जे आहे हे इन्कम टॅक्सला रिपोर्ट केलं जातं. त्यासाठी तुमचं जे AIS म्हणून आहे, AIS म्हणजे अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट, ह्याच्यामध्ये तुमचं डिपॉझिट, तुमचं विड्रॉल्स, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे डिपॉझिट आणि विड्रॉल, ह्या एका सर्टन लिमिट पर्यंत ट्रॅक केलं जातं गव्हर्नमेंट कडून. मग हे जे ट्रॅक केलेलं असतं तर गव्हर्नमेंट का ट्रॅक करतं, तर त्यांना हे जाणून घ्यायचं एवढे अमाऊंट डिपॉझिट विड्रॉ होते तर त्याचा कोणता तरी इन्कम सोर्स आहे किंवा कोणता तरी ब्लॅक मनी आहे की ज्याच्याकडे तिकडून पैसा येतोय. तर पुढे गव्हर्नमेंटने अजून आयटम्सला TDS ऍप्लिकेबल करण्याचा विचार आहे. तुम्हाला अपडेट आणण्यासाठी काही नाही करायचं, फक्त एजे टॅक्सला फॉलो करायचं, म्हणजेच कोणताही अपडेट तुम्ही मिस नाही करणार. धन्यवाद.